गांधी चौक पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बनावट नोटांचे उत्पादन आणि वितरण करणाऱ्या टोळीवर कारवाई केली आहे। ही कारवाई महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झाली। पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार निलजित सामनी रोड कोल्हापूर प्रांगणाजवळ येथे बनावट नोटांची चलती सुरू असल्याचं आढळलं। तात्काळ पोलीस पथकाने निरीक्षण करून संशयितांना ताब्यात घेतला। पुढील तपासात जप्त वस्तू व आरोपींची माहिती मिळाली। आरोपी 1 मुद्रित कहाव्या देसाई, वय वर्ष 22, राहणार महिमात्र, जिल्हा कोल्हापूर। 2 राहुल राजाराम जाधव, वय वर्ष 23, राहणार लोकमान्य नगर, कोरोचे, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर। 3 इतर संबंधित व्यक्ती तपासाद्वारे ओळखल्या जात आहेत। जप्त वस्तू व मूल्य: भारतीय 500 नोटा 11,535, किंमत अंदाजे 17,65,500 रुपये। भारतीय 200 नोटा 529, किंमत अंदाजे 85,800। लॅपटॉप, प्रिंटर, छपाई साहित्य। विना नंबर प्लेट असलेली टोयोटा इनोव्हा 4 चाकी, एकूण अंदाजित मूल्य 18,53,300 रुपये। पोलिसांनी एका कार्यालयातून 68 बनावट 500 रुपयाच्या नोटा आणि छपाईसाठी वापरलेले उपकरण जप्त केले। आरोपी हे महाराष्ट्रातील विविध भागात नोटांचा प्रसार करत असल्याचं निष्पन्न झालं।